अध्यक्ष सन्माननीय सागरदादा भोसले, या विभागाच्या नगरसेविका सौ हेमलताताई भोसले, तसेच माझे मित्र नगरसेवक धनंजय जांभळे साहेब, तसेच या विभागातील अनेक मोठ्या पदावर रिटायर झालेले सर्व पोलीस खात्यातील सर्व अधिकारी कर्मचारी मित्र, तसेच या सातारा नगर परिषदचे आरोग्य कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, गेली 5 दिवस या विभागामध्ये रामराव पवार नगर, शाहूनगर या परिसरामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीनं विविध कॉलनीमधून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे आणि ती त्यांनी यशस्वीपणे चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. त्याबद्दल आज जय सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं त्यांचा एक सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचा त्यांनी स्वीकार करावा. जय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष इथं आलेले आहेतच आणि त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या जय सोशल फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले साहेब, माननीय आपल्या विभागातल्या हेमलताताई नगरसेवक, तसेच स्वच्छता विभागाचे उपसभापती, सभापती, हे आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या रामराव पवार नगरमधली जी काही स्वच्छता आहे, या स्वच्छतेचा सुरुवात आज इथं करायची आणि ही संपूर्ण टीम यापूर्वी जवळजवळ 5 ते 6 दिवस झालं रोज कुठं नाही कुठंतरी आपल्या या विभागामध्ये स्वच्छतेचं काम चालू आहे. आज भोसले सरांनी हा विषय गांभीर्याने घेऊन त्यांना एकदाच मी बोललो होतो, थोडंसं आमच्या ओपन पेसला थोडंसं आम्हाला सहकार्य पाहिजे म्हणून, आणि त्यांनी दाद देऊन आज फार मोठ्या संख्येनं सगळे लोक आपल्या स्वयंपूर्तीनं इथं उत्स्फूर्त असं स्वच्छता अभियान राबवण्यासाठी सगळेजण जमा झालेत. त्याबद्दल रामराव पवारनगर सोसायटी अ ब क ड ई 5 सोसायट्यामार्फत मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो. अभिनंदन ह्याच्यापाशी की का तुम्ही सर्वजण इथं आलात, आणि आभार याच्यासाठी की तुम्ही सरांच्या शब्दाला किंमत देऊन सगळेजण इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचे आभार. तसेच महिला मंडळी अतिशय चांगल्या संख्येने इथं उपस्थित राहिलेले आहेत. असेच आमच्या रामराव पवार नगरवरती सरांचं प्रेम राहावं, तसंच नगरसेविका आपल्या हेमलताताई यांचंही आपल्यावर लक्ष असावं असं मी सर्वांच्या पवार नगरच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. नव्यानेच शाहूनगर व हा जो रामराव पवारचा विभाग नगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला आणि प्रथमच आम्ही हेमलताताईंना या शाहूनगरातील आणि रामराव पवारच्या सर्व रहिवाशांनी संधी दिली की, आणि आज आम्ही असं बघतोय की आम्ही दिलेल्या मताला खरंच न्याय मिळालेला आहे. जी इतक्या वर्षाची अस्वच्छता होती, कामांचा अभाव होता, आज ताईंच्या माध्यमातून, सरांच्या माध्यमातून आणि खरं तर सभापतींचं सुद्धा खूप विशेष वाटतं की स्वतःहून जातीने लक्ष देऊन ते प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक मोहिमेमध्ये स्वतः उपस्थित आहेत. बऱ्याच दिवसाचा संघर्ष आहे सातारा नगरपालिकेचा, तो आज मिटला असं आम्ही म्हणू, रहिवासी म्हणून एक सातारचा. आणि हे आम्ही पाहतोय की नगरपालिकेचे सुद्धा सर्व कर्मचारी एक जातीने उपस्थित आहेत सर्वजण. आधी जे आम्ही पाहत होतो की साताऱ्याची परिस्थिती की अस्वच्छता होती, बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची वगैरे कामं झालेली नव्हती. आज स्वच्छतेच्या बाबतीत आपण पाहतोय की इतर नगरपालिकांना राज्यामध्ये क्रमांक मिळत आहेत स्वच्छतेच्या बाबतीत. ह्यावेळी साताऱ्याचा सुद्धा कुठंतरी नंबर लागेल अशी आशा आम्ही रहिवासी म्हणून व्यक्त करतो. लवकरच स्वच्छतेच्या बाबतीत काहीतरी साताऱ्याचं
नक्कीच होऊन जाईल, कारण सभापती एवढे ऍक्टिव्ह आहेत, नगरसेवक सुद्धा एवढे ऍक्टिव्ह झालेले आहेत. हेमलताताईंनी तर अगदी पहिल्या दिवसापासून अगदी नगरपालिकेमध्ये आवाज उठवून असेल. काल परवाच सभा झाली, अगदी कॉलन्यांच्या रस्त्यांचे प्रश्न इतक्या ताकदीने उचलून पकडलेले होते. अगदी प्रशासनाला धारेवर धरणे असो, आपण जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी सुद्धा त्यांनी नागरिकांचे प्रश्न अगदी तळमळीनं मांडले. त्याबद्दल त्यांचे मी रामराव पवार नगरवासियांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. सर्व सातारा रहिवाशांच्या वतीनं सभापतींचे, नगराध्यक्षांचे सुद्धा जाहीर आभार मानतो. धन्यवाद. स्वच्छता अभियान याच्या मार्फत नगरपालिकेचे या ठिकाणी असणारे नगरसेवक, याचबरोबर जे सोशल फाउंडेशनचे सर्वेसर्वा सागरदादा, यांच्या सर्वांच्या माध्यमातून गेले 4 दिवस आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं ही स्वच्छता मोहीम आपण हाती घेतलेली आहे. आणि त्या माध्यमातून परिसरातील सर्व लोकांचं आरोग्य कशा पद्धतीनं चांगल्या राहील या पद्धतीनं हे स्वच्छता अभियान आपण पुढं चालवलेलं आहे. जांभळे साहेब जे आहेत ते हिरिहिरीनं या आपल्या नगरपालिकेला जे सभापती लाभलेले आहेत ते अत्यंत तळमळीनं काम करणारी एक व्यक्ती आहे. आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःहून जाणारं असं हे आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून एवढी आपणाला हे ऊर्जा मिळालेली आहे की हे नगरसेवक आणि या ठिकाणी असणारे आपले जांभळे साहेब आणि आपण सर्व नगरपालिकेचे प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी यांच्या माध्यमातून हे अभियान आपण अतिशय यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत. गेले 4-5 दिवस अत्यंत हिरिहिरीनं ही सर्व माणसं काम करत आहेत. आपल्या सर्व रामराव नगरच्या या परिसरातल्या लोकांचंही सहकार्य या ठिकाणी त्यांना या ठिकाणी मिळेल आणि ही मोहीम आपण अतिशय यशस्वीरित्या पूर्ण करूया हीच या ठिकाणी मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा जांभळे साहेब, जय सोशल फाउंडेशनचे सर्वेसर्वा सागरदादा, याचबरोबर नवनिर्वाचित असणाऱ्या नगरसेविका आपल्या हेमलता भोसले आणि त्याचबरोबर नगरसेवक असणारे सर्व असणारे सहकारी यांच्या माध्यमातून हे आपण काम पुढे नेत आहोत. या सर्वांना बळ मिळो आणि सर्वांचं सहकार्य मिळो आणि ही मोहीम यशस्वी हो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले आरोग्य सभापती मान्य धनंजय जांभळे साहेब, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि सर्व शाहूनगरवासी. खरं तर शाहूनगरमध्ये गेल्या 5 दिवसांपासून नगरपालिकेच्या माध्यमातून आणि जांभळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. तसं पाहिलं तर आपला डोंगराच्या पायथ्यापासून हा प्रभाग आपला सुरू होतो, त्याच्यामुळे ओढे नाले भरपूर प्रमाणात आहे आणि ते प्रचंड प्रमाणात कचऱ्याने तुंबलेले सुद्धा आहेत. सभापती साहेबांच्या मदतीमुळे आपल्याला पोकलँड आणि ट्रॅक्टर उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे, आणि बरेचसे ओढे नाले अगदी 4 भिंतीजवळचा जो मुख्य नाला आहे तो किंवा जगतापवाडीकडे जो ओढा गेलेला आहे तो पोकलँडच्या ट्रॅक्टरच्या साह्यानं आपण साफ करून घेतलेला आहे. मॅक्सिमम स्वच्छता आपण करून घेतलेली आहे. खूप मोठं नगरपालिकेचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आपल्या नगरपालिकेचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं मला बोलावं असं वाटतं. जवळजवळ 40 ते 45 लोकांची टीम आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या ठिकाणी समजा कचरा असेल तर जाताना घाण वास आला तर आपण बऱ्याचदा नाकावरती रुमाल पकडला जातो किंवा त्या कचऱ्याकडे बघितलं सुद्धा जात नाही. त्या ठिकाणी हे लोक स्वतः उतरतात. अतिशय घाण असलेले नाले तर स्वतः हे लोक साफ करत असतात. म्हणजे खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणूनच ह्या सर्व बांधवांचा इथं एक छोटेखानी आपण सत्कार इथं घेतलेला आहे. खरोखर हे लोक आपल्या शाहूनगरच नाही, प्रत्येक ठिकाणी संपूर्ण सातारा शहरामध्ये हे लोक सगळे स्वच्छता ठेवतात म्हणून आपलं शहर स्वच्छ आहे. त्याच्यामुळे यांचं खरोखर कौतुक करण्यासारखं काम आहे. आणि म्हणून एक छोटीशी जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एक कौतुकाची थाप आपण त्यांच्या पाठीवर देतोय. मला सर्व शाहूनगरवासियांना सुद्धा हे सांगावंसं वाटतंय, प्रत्येकजण आपण आपला परिसर स्वच्छ ठेवतोय, अजूनही आपण स्वच्छ ठेवूयात. आणि जे येणारे जाणारे लोक आहेत त्यांना इतरत्र कचरा टाकण्यासाठी आपण परावृत्त करूयात आणि आपलं शाहूनगर जास्तीत जास्त स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा मी नगरपालिकेच्या सभापती साहेबांचा मनापासून आभार मानते. अतिशय सुंदर ही मोहीम आपण इथं राबवलेली आहे, यशस्वी झालेली आहे. आणि एक छोटीशी रिक्वेस्टसुद्धा आहे की ज्या पद्धतीनं आता आम्हाला पोकलँड किंवा ट्रॅक्टर अवेलेबल करून दिलेला आहे, असा एक 2-3 महिन्यांनी जर दिला करून तर मोठमोठे ओढे आहेत, नाले आहेत ते साफ करण्यास नक्कीच मदत होईल. पावती सुरुवातीपासूनच असते. 2 वर्षापूर्वीपासूनच जे आपल्या ह्या रामराव पवार नगरमध्ये कचरा इतरत्र पसरलेला असायचा, कुणीही
प्लॅस्टिकच्या पिशवीत घरातला कचरा आणायचा, ह्या ओढ्याच्या इथेही फेकलेला असायचा. ॲक्च्युली सगळीकडेच असायचा, पण सागरदादांनी घंटागाडीची सोय ही 2 वर्षापूर्वीपासूनच केलेली होती. त्याच्यामुळे सुरुवात तिथून होते आणि लोकांनी त्याची पोचपावती म्हणून त्यांना जो कौल दिलेला आहे आणि आपल्यातलीच व्यक्ती आज तिथे असल्यामुळे आज रामराव पवार नगर असेल किंवा शाहूनगर असेल, त्यांना आज नगरपालिकेचे खेटे घालायला लागत नाही आहेत. कारण प्रत्येकजण आज हक्काने ताईंच्याकडे बघतायत, सागरदादांच्याकडे बघतायत. ते आपल्यासाठी आपण खूप नशीबवान आहोत की आपल्यातली कुणीतरी व्यक्ती तिथं असल्यामुळे ही सगळ्या गोष्टी करणं खूप सोपं झालेलं आहे. आणि या सगळ्यासाठी आमचं तर सहकार्य असेलच, सागरदादा असतील, हेमलताताई असतील, आणि तुम्ही खूप छान पद्धतीने काम करताय. मला सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत, पण रामराव पवार सोसायटीतर्फे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला कधीही काही मदत हवी असेल तर आमची सोसायटी नेहमीच तयार असेल. शाहूनगर वासियांतर्फे आपल्या या शाहूनगरमध्ये गेली 5 दिवस चाललेल्या सखोल स्वच्छता मोहिमेचा आज थोडक्यात म्हणजे आज सेकंड लास्ट डे आहे, उद्या लास्ट डे आहे. आणि शेवटच्या दिवशी थोडीशी गडबड असते म्हणून आदल्याच दिवशी या सर्व कर्मचाऱ्यांचा आपण आपल्या शाहूनगर वासियांतर्फे कृतज्ञतापूर्वक एक सत्कार घ्यावा अशी एक आमच्या सर्व सदस्यांनी इच्छा व्यक्त केली. कारण आत्ताच मॅडमने सांगितल्या पद्धतीनं की या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विषयी बऱ्याच वेळा ही लोक नुसतीच बसलेली असतात किंवा कामच करत नाहीत असं बोललं जातं. परंतु जेव्हा प्रत्यक्षात आपण यांच्या बरोबर जेव्हा थांबून काम करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्या घाणीमध्ये उतरल्यानंतर एक 5 मिनिटसुद्धा माणूस कड काढू शकणार नाही. आपण नाकाला जरी रुमाल बांधला तरी तो वास यायचा काय थांबत नाही. आता कालच जिथं पॉकलँड चालू होता त्या पॉकलँडनी जेव्हा घाण काढत होते तेव्हा मेलेल्या कुत्र्याचा वास येत होता. मला सुद्धा तिथं घरी आल्यानंतर चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं. आणि हे स्वच्छता कर्मचारी खरोखर मनापासून काम करत असतात. आणि या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जे सभापती आहेत आपले, हे आमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत, माननीय धनंजय जांभळे भाऊ. आणि हे तर माणूस असा आहे की यांच्याविषयी मी लेख लिहिला होता एक साधारणतः 6-7 वर्षापूर्वी, पहिल्या वेळेस नगरसेवक झाले तेव्हा, की या माणसानं तर अतिशय कष्टातून वर आलेला माणूस आहे, गाढवावरून वाळू वाहिलेले माणूस आहे. आणि आज यांना ह्या लोकांचं दुःख माहिती आहे, त्यामुळे हे सकाळी सकाळी टी-शर्ट घालून ट्रॅक पॅन्टवरती प्रत्येक ठिकाणी हजर असतो माणूस हा. आणि खरोखर न्याय दिला या माणसाला की यांना आरोग्य सभापती केलेला आहे, जे खरोखर ह्या लोकांची काळजी घ्यायची. आणि तेवढे ते कडक पण आहेत बरं का, म्हणजे पैलवान आहेत मुळात ते, त्यामुळं जेवढे गोड बोलतात तेवढे कडक पण आहेत. आणि दोन्ही बाजूनं काम कसं करून घ्यायचं आमच्या सभापती महोदयांना माहिती आहे. आणि खरोखर ही स्वच्छता मोहीम म्हणजे झाली, खूप चांगली झाली. अजून बरंच काही सभापती महोदय अजून बाकी आहे. म्हणजे आम्ही असं म्हणेन की एक 60% काम झालेलं आहे. त्यामुळे वारंवार तुमची गरज लागणार आहे. आणि मुळात पावसाळ्यापूर्वी काय होतंय की जी गटर आहेत आणि जे ओढे आहेत हे पहिल्यांदा साफ करून घेणं गरजेचं आहे. जर नाही केलं साफ तर खालच्या गोडोली भागामध्ये पाण्याचा म्हणजे ओढे तुंबतात आणि आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी जातं, पायरी पार्कमध्ये पाणी जातं, त्यानंतर शिवनेरी कॉलनीमध्ये पाणी जातं. तर जे बाटल्या प्लास्टिकच्या आहेत ते काढायचं अजून आपल्याला पावसाळ्याची एकदा अगोदर मोहीम घ्यावी लागेल. तर आज आपण या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक या सत्कार घेतोय. आणि या प्रसंगी आपल्या रामराव पवार नगरमधील सर्व रहिवासी असतील आणि त्याच पद्धतीने शाहूनगरमधले सर्व रहिवासी असतील त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. कारण या सर्व मंडळींचं प्रत्येक चांगल्या कार्यात अगदी वेळात वेळ काढून ही लोक येत असतात. आज सकाळची वेळ प्रत्येकाला मुलांना सोडायचे किंवा शाळेत सोडायचे, कोणाला कामावर जायचे, तरीसुद्धा वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आणि इथल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करा असं मी सांगतो. आलेत का? या पुढे या. महिलांच्या छाया भोसले कोण आहे? अर्चना खोमने, शुभांगी वायदंडे. मानसिक घ्यायच्या बरं का, सगळ्यांनाच आहे, सगळ्यांना नाही, सगळ्यांना.
जेंट्सला देताना आपण जाऊया मनीषा वळदंडे. कल्याणी कलंबडी या ताराबाई मिरे घ्या कोणीतरी म्हणा. शहाबाई शिंदे, साधना कारंडे आलेत का? छाया रणदिवे आल्यात का? नाही राहिलं कोण? नंतर घ्या येऊन कोण राहिले त्यांचं नंबर कोण त्यामुळे एकदम सगळ्यांची नावं घेऊन सगळ्यांना सूरज माने, इकडे तोंड करा की. सूरज माने आलेत का? शैलेश कोळे, हो या की साहेब. शैलेश काळे, शैलेश कोळे या. आवाज आप नाही जरा. जावा योगेश, जा लवकर. पलीकडे या नवली हे पुढे गजा पुढं. इकडे बघा. अमोल वळदंडे. गणेश कांबळे. गणेश कांबळे. विनायक मुजावर, लियाकत, कृष्णा इंगवले, दरवेशी. मानसकर साहेब तुम्ही दिलं का नाही?